कोल्हापूरचं ऐतिहासिक वैभव जे राजश्री शाहू महाराज असतील, महाराणी ताराबाई असतील, शककर्ते शिवाजी महाराज असतील, या सगळ्यांच्या कारकिर्दीचा एक जिवंत आढावा जर आपण म्हटला तर हे कोल्हापूरचं संस्थान आहे. या कोल्हापूर संस्थानच्या संस्थापिका महाराणी ताराबाई आणि शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच कार्याचा आणि त्यांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श घेऊन राजश्री शाहू महाराजांनी आपली कारकीर्द इथं घडवलेली आहे. राजश्री शाहू महाराजांनी 19 जानेवारी 1914चा जो आदेश पारित केला होता या संदर्भातला, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शककर्ते शिवाजी महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या रथोत्सवाची परंपरा ही कोल्हापूरमध्ये आपण सुरू करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर आपण बघायला गेलो तर शिवाजी महाराजांचा इतिहास हा राजश्री शाहू महाराजांनी अभ्यासलेला होता. महाराणी ताराबाईंचं जे कर्तृत्व आहे ते त्यांनी अभ्यासलेलं होतं आणि या दोन्ही व्यक्तिमत्वांबद्दल राजश्री शाहू महाराजांना फार आदर होता. तर या आदरयुक्त गोष्टीमधूनच राजश्री शाहू महाराजांनी या रथोत्सवाची परंपरा कोल्हापूरमध्ये 1914 रोजी सुरू केलेली आहे आणि त्या कालखंडापासून आज 112 वर्ष होत आलेली आहेत. हा 112 वर्षाच्या कालखंडामध्ये हा रथोत्सवाची जी परंपरा आहे ही कोल्हापूरमध्ये अखंडपणे सुरू आहे. या रथोत्सवामध्ये आपण बघितलं तर राजश्री शाहू महाराजांच्या काळात स्वतः राजश्री शाहू छत्रपती महाराज, त्यांचे सर्व संस्थानिक जहागीरदार, मानकरी, त्यांचा खाजगी लवाजमा आणि त्याचबरोबर संस्थानातले सर्व रयत ही यामध्ये सहभागी व्हायची. आणि हा रथ जुन्या राजवाड्याचं जे अंबाबाईचं मंदिर आहे तिथून बाहेर पडायचा. तिथून मिरजकर तिकटी, तिथून बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, शिवाजी महाराजांचा जो आपला शिवाजी रोड आहे तिथून परत जुन्या राजवाड्यामध्ये असा याचा मार्गक्रमण असायचा. त्याच पद्धतीनं आजही ही परंपरा कोल्हापूरमध्ये अखंडपणे सुरू आहे.